चला फुलं बघायला आणले आणि फुलंच नाही. हे असं असतं. फुलं नाही मग काय आहेत ती? हे सुकलेत, ते गेलेत, ते सुकलेली असू काही असू दे, फुलं ती फुलं एवढं असतात. लेट आणायचं का? चला घरी झाला मित्रांनो. कारवीच आहेत का? पण हे कारवीचीच फुलं आहेत. याला टोपला कारवी म्हणते. टोपला कारवी. काय ऑर्डर दिले आपण? आधी खाऊन घे. कोल्हापुरी ढाबा. कोल्हापुरी ढाबा नाही, व्हेज कोल्हापुरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सुद्धा आपण चालू आहे भटकंती करायला. तर कुठे जाणार आहेत ते तुम्हाला पुढे समजेलच. तर तुम्ही इंट्रोमध्ये तर बघितलंच असेल. तर बघूया, आता सध्या आम्ही कर्जतमधनं निघालो आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला एक मधला स्पॉट दाखवतो आणि त्यानंतर जिथे आपण ज्या लोकेशनला जाणार आहोत तिथे. चला. तर आपला काला घोडा तयार आहे. तर आज आपण रापाराप जाणार आहे कारण की आपल्याकडे आहे आज 220. चलो मित्रांनो, हाल फाटा क्रॉस केला आत्ताच आणि ऊन एवढं बेकार पडलं आहे ना. जवळजवळ 11:15 वाजायला आलेत आणि ऊन एवढं बेकार पडलं आहे की अक्षरशः चटके बसत आहेत. बरं आज निकेत घातलेत, नाही तर फार हात काले पडले असते. सो मित्रांनो, आता खंडाळ्यामध्ये पोचलो आहे. तर आज सोमवार असल्यामुळे एवढ्या गाड्या नाहीत, फारशी ट्रॅफिक नाही आहे. घट बसला आहे त्यामुळे एकविरेला जाणाऱ्या गाड्या जास्त आहेत. चला आता डायरेक्ट लोणावल्यामध्ये भेटू. सो फायनली मित्रांनो, आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे. ओके. सो मित्रांनो, फायनली आपण त्या लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि आपल्याला यायला टाईम झाला असं वाटतं आहे कारण की फुलं उमळत चाललेली आहेत सगळी. थोडीफार आहेत, थोडीफार पण नाही, काहीच नाही. काहीच नाही आहेत. आता पैसे दिलेत पार्किंगचे. तर इथे पण पार्किंग काय यार. हेल्मेट माउंट आपण आणलेला नव्हता, नाहीतर खंडाला घाट्यामध्ये आपण जो सीन असतो खतरनाक बाईक चालताना एक अनुभव तो दाखवला असता. मग कॅमेरा हातात पकडायची आपण रिस्क घेऊ शकत नाही कारण की एका व्हिडिओसाठी आपण आपलं आयुष्य धोक्यामध्ये नाही टाकू शकत. तुम्ही पण काळजी घ्या. तर थोडीफार फुलं आहेत, ते मी सिनेमॅटिक शॉट्सने दाखवायचा प्रयत्न करेल. तर खरं तर मला जीवन कदम सरांचा तो एक डायलॉग आठवला, तो डायलॉग मारायचा होता. काय यार, कसलं सुंदर आहे. बट तसं आता तो डायलॉग नाही मारू शकत आपण. पण जे काय आहे ते आपलं आहे, म्हणजे छान आहे की एवढं पण काय वाईट नाही. फक्त आम्हाला यायला टाईम झाला आणि फुलं उमलत. खरं तर मला आवडत नाही जिथे सगळे जातात तिथे जायला, बट तिलाच व्हिडिओ काढायच्या होत्या त्यामुळे आम्ही आलो आहे. आणि खरं तर म्हणजे मला संडेला बाहेर फिरायला आवडत नाही कारण की ट्रॅफिक आणि जी असणारी गर्दी एकच ठिकाणी ती मला आवडत नाही. असं निवांत म्हणजे असं, तरी आज मंडे तरी पण भरपूर पब्लिक आहे अजून इथे. आजच्या व्हिडिओचा सगळा फुटेज या पोरीने खाल्लेला आहे. तर आजचा जो फिरायचा खर्च झालेला आहे तो तू देणार आहेस, समजलं?
थोडं टायमिंग चुकलेलं आहे आपलं. आता खूप साऱ्या व्हिडिओज शूट करायला भेटले असते अजून भारी. जे आहे ते आहे. कशाला यायचं द्यावा नुसत्याच गर्दीमध्ये. मला तर आवडत नाही गर्दीमध्ये यायला. मला आवडतं ना तुला आवडतं मग तू यायचं. सो मित्रांनो, जे काही रीलला पाहिलं ते प्रत्यक्षात अनुभवायचा प्रयत्न केला. पण नाही बघा. तुझ्या फुलांच्या नादात मी काला वळेल असला होऊ नये बाई. सो मित्रांनो, 2 वाजलेत तरी वातावरण एकदम थंड आहे. म्हणजे असं वाटत नाही की दुपारचा टाइम आहे. वातावरण तर क्लास आहे. हे तर मानलं पाहिजे की लोणावल्यामध्ये जर आलात की स्वर्गाचा अनुभव भेटतो. महाबळेश्वर इतका नाही. आला महाबळेश्वर नाही. सो मित्रांनो, आहे म्हणजे बघण्यासारखं बरंच काहीतरी आहे. पण फक्त फिरता आलं पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या गाडीत पेट्रोल पाहिजे. कारवीच आहेत का? पण हे कारवीचीच फुलं आहेत. याला टोपला कारवी म्हणतात. टोपला कारवी. हा. आणि कारवी ओरिजिनल असतात ती 7 वर्षातून एकदा येतात ना. हा, पण ती मोठी असते कारवी. ती बघा, ती जिरताडे दिसतात का झाडांची. हा, ती कारवी म्हणते त्याला. ही टोपला कारवी म्हणते. ही आता उमलत चालली ना फुलं. हा, ही आता त्याचं फुल संपलंय. आता त्याला कळ्या बनल्यात. आता मग कधी येतील ते? आता डायरेक्ट परत पुढच्या वर्षी. आता पुढच्या वर्षी. तुम्ही कुठले? इथलेच इथलेच आहेत का? गाव नांदगाव. नांदगाव. एवढं तुमचंच आहे का? हम्म. तर इथे काका भेटले. ते थोडी फुलांबद्दल माहिती सांगतात आपल्याला. हो. तुम्ही कुठून आलो भाऊ? काय नाव आहे? वक्सई. हां, वक्सई. वॉक्सई कुठे आले? टायगर मंडच्या खाली. हा का, म्हणजे गाववालेच आहे. हा का. तर विशाल दुर्गे म्हणून चॅनल आहे आपलं. विशाल दुर्गे. दुर्गे. हां. तर ट्रॅव्हलच्या आणि आपल्या फूड ब्लॉगच्या व्हिडिओ असतात आपल्या. सो मित्रांनो, या फिरा, पण तेवढी स्वतःची काळजी पण घ्या. कारण की अशा झाडी झुडपामध्ये सापाचा वास जास्त असतो. तर ती एक काळजी घ्या आणि जपून. थोडं अजून लवकर आलास तर अजून. काय बोलली होतीस? पण मला आवडत नाही ना पण जास्त गर्दी द्यायला. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी पहिल्याच दिवशी. सो मित्रांनो, आता आमचे हे इनर घालत आहेत. बिकॉज त्यांना असं वाटतं ते खूप सुंदर आहेत, खूप हँडसम आहेत, खूप गोरे आहेत. आणि आता त्यांना कोण सांगणार काय बोलायचं? किती ती केअर. बापरे, नशीब फॉरेनर नाही आहेत बाई. काय हा प्रकार. सो मित्रांनो, घरी जायचा टाईम झालेला आहे. तर आम्ही आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. चला. फुलं बघायला आणले आणि फुलंच नाहीत. हे असं असतं. फुलं नाही मग काय आहेत ती? हे सुकलेत, ते गेलेत. ते सुकलेली असू काही असू दे, फुलं ती फुलं एवढं असतात. रेट आणायचं का? चला घरी झाला मित्रांनो. मित्रांनो, आम्ही आता आलो आहे रिटर्न. सध्या खालापूर फाट्यावर आहेत, माऊली ढाब्यावर. आणि स्टार्टर मागवला आहे मॅडमनी. काय ऑर्डर दिले आपण? आधी खाऊन घे. कोल्हापुरी ढाबा. कोल्हापुरी ढाबा नाही, व्हेज कोल्हापुरी.
सो मित्रांनो आता आपली ऑर्डर आलेली आहे. आम्ही मागवलं आहे व्हेज कोल्हापुरी. चला बघूया मावळे डाब्याला व्हेज कोल्हापुरीची टेस्ट कशी येते. छान आहे. जवळजवळ 4 वाजलेत आणि एवढी भूक लागलेली तर कंट्रोल नाही झाली. काय बोललो घरी जेवायच्यापेक्षा बाहेरच जेवू कुठेतरी. व्हेज आहे पण तरी पण असं वाटत नाही की नॉनव्हेज मागवायला. एकदम सुखी अक्षरशः स्वर्ग भेटलं. काय नॉनव्हेज काय नॉनव्हेज व्हेज पण खाऊन बघा. आधी पेट पूजा नंतर काम तुझ्या. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ना भाऊ. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण की आमच्या ज्या नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्या नोटिफिकेशनला येतील. अजून महत्त्वाची गोष्ट आहे की टेक केअर.